हे गाईज, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. तर आज आहे ना, सकाळी सकाळी मला काही केस धुवू वाटले नाही. आंघोळ झालेली आहे पण केस काही धुवू वाटले नाही. तर मला चला म्हणलं आता आहे ना मी केस धुवून घेते. आणि मी केस धुतल्याच्या नंतर काय यूज करते हे तुमच्यासोबत शेअर करते म्हणलं. तर चला. आणि सकाळी सकाळी ना खूप थंड वातावरण झालं होतं त्यामुळे, आणि खूप लवकर असं टिफिन करायचा असतो, सगळं काही आवरायचं असते, आवरून द्यायचं असते. सो त्याच्यामुळे केस काही धुतले नाही. तर आता केस धुवून घेणार आहे मी. आणि आता त्याच्या केस धुतल्यानंतर ही रेमेडी तुम्हीही करून पहा. मी करते आणि मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. सो ही नक्की करून पहा. एवढी शायनिंग येते केसाला, बाउन्सी होतात केस, आणि डॅन्ड्रफ तर बिलकुल होत नाही माझ्या केसामध्ये. तर त्याच्या अगोदर आहे ना, इकडे घरातली सगळी कामे उरकून घेते. इथे एक निरमा टाकून कपडे भिजू घातले, म्हणजे लवकर भिजल्या जातील आणि माझं काम फास्टमध्ये आवरेल. तर इथे माझे एक्स्ट्राचे कपडे होते. आपण घरासाठी करतो, मुलांसाठी करतो, बाहेरचे कोणी आले गेले त्यांचं करतो, सगळ्यांचं करतो, पण स्वतःचं आहे ना, स्वतःकडं आपण एवढं दुर्लक्ष करतो ना खरंच. तर सकाळचे मला वाटते सकाळचे 15 मिनिट का होईना स्वतःसाठी द्या, रोज द्या. आणि त्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे एक्सरसाइज करा, कारण की एक्सरसाइज केल्यामुळे तुम्ही एवढे दिवसभर फ्रेश राहाल ना, तुम्हाला एवढा स्टॅमिना भेटेल ना. ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट असं करा. किंवा आणखीन काही छोटछोटाले योगा वगैरे असतील ते करा. खरंच ना, यामुळे एवढा फरक पडतो ना. तर नक्की करा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका आणि थोडंसं स्वतःसाठी जगायलाही शिका. कारण की एवढीच लाईफ आहे. परत कुणीच सांगू शकत नाही परत नेक्स्ट लाईफ आपल्याला भेटेल की नाही. सो चला, आता इकडे रेमेडीकडे वळून घेते. पण त्याच्या अगोदर आहे ना साफसफाई वगैरे करून घेतली किचन वाट्याची. त्याच्यानंतर पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलं आणि त्याला छान अशी उकळी येऊ दिली. आणि त्यामध्ये ना मी नंतर चहा पावडर टाकलं आहे 1 चम्मच. आणि ते बघा, माझं चहा पावडर संपलं होतं भरणीमधलं, त्यामुळे इथे भरून ठेवलं. चला, ह्या रेमेडीमुळं तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. पण जेव्हा बी तुम्हाला टाईम भेटेल किंवा तुम्ही जेव्हा केस धुताल वगैरे त्या टायमिंगला ही रेमेडी मात्र नक्की करून पहा. आणि एक्स्ट्राचे तुमच्या केसासाठी स्वतःसाठी थोडासा टाईम द्या. एक्स्ट्राच्या रेमेडी वगैरे करून पहा. खरंच खूप छान रिझल्ट भेटतो आणि आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपण छान दिसायला लागलो की आपलं कॉन्फिडन्सही बिल्ड होतो. सो नक्की करून बघा. स्वतःसाठी टाईम द्या थोडासा. काही फरक पडत नाही, कोणी कुठे जात नाही, काही नाही. आणि ते गाळून घेतले पहा मी. आणि त्याच्यानंतर आहे ना 1 लिंबू घेतले. लिंबू छान कट करून घेतले आणि त्यामध्ये ना लिंबू कट करून जे काही पाणी मी गाळून घेतले त्यामध्ये ॲड केले. आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं पाणी. किंवा मग तुम्हाला बिलकुल टाईम नसेल, लगेच घ्यायचं असेल तर त्यामध्ये थंड पाणी ॲड करा, म्हणजे लवकर थंड होईल. जास्त हॉट वॉटर घेऊ नका केसावरती. हॉट वॉटर घेतलं ना केसावरती केस लवकर तुटतात आणि थोडंसं डॅमेज होतात केस. त्यामुळे डायरेक्टली असं खूप गरम पाणी घेऊ नका, एकदम मीडियम पाणी घ्या. आणि इथे पहा, मी 2 झाडं लावलेले होते. खूप दिवसापासून मला ह्यांना आहे ना खालून छिद्र पाडून घ्यायचं होतं. सो इथे मी छिद्रच पाडून घेतलं नाही. एवढे छान गुलाबाला पण इथे मी गुलाबाचं झाड लावलं आहे पहा. त्याला एक छान अशा फांद्या फुटायलात, खूप छान असे छोटे कवळे पाने येत आहेत. पण याच्यामध्ये काय झाले ना, पाणी साचायले, त्यामुळे खूप असं शेवाळ झाले. त्यामुळे चला म्हणलं आज हे करूनच घेते. सो छान असं गरम केलं आहे चाकू आणि त्याच्यानंतर आहे ना मी इथे छिद्र पाडून घेतले बघा. खूप दिवसापासून या गोष्टी करायच्यात पण झाल्या नव्हत्या माझ्याकडून. तर मी यामध्ये छान अशी ग्रोथ होईल झाडाची. लवकरच कुंड्या आणून त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता इथे कणीस घेतलं आहे भाजायला आणि इकडे इडलीचं छान असं बॅटर फुगलं आहे. पण आता कधी मुहूर्त लागतं आहे काय माहिती. सो इथे लवकरच रात्रीच मुहूर्त लावणार आहे. आता इथे मुगाची डाळ भिजत घातली होती. सो मुगाचे डोसे बनवायचे. तिथे मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अद्रक घेतलं आहे, जिरे टाकलेत, कोथिंबीर टाकली, मिरची टाकली आणि मग मी छान अशी मिक्सरमध्ये फिरून घेतलं. त्यामध्ये मुगाची डाळ पण ॲड केली. सो इथे छान असं फिरून घेतलं आहे आणि हे बॅटर मी तव्यावर छान असं गोलाकार करून टाकले. भरपूर तेल टाकलं, सोडलं, त्याच्यामुळे छान असं लवकर उलथल्या
गेलेत हे बघा. आणि खूप छान असे डोसे झाले होते, छान असे क्रिस्पी आणि मस्त टेस्ट लागत होती. सो असं वाटत होतं हमेशाच करून पाहते आता हे. एकदा फर्स्ट टाईमच करून केलेत मी आणि खूप छान झालेत. आता नेहमी हे डोसे नाश्त्यासाठी करत राहील. सो इथे छान असं क्रिस्पी डोसा झाला होता रेडी. आणि ते सेकंड मी ते करायला घेतला. इथे तव्यावरती तेल टाकलं भरपूर आणि नंतर लगेच मी छान असं बॅटर टाकलं बघा. छान असं गोल केलं आहे, सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे आणि त्यानंतर उलथण्याने सगळीकडे पसरून घेतलं आहे. खूप छान असं झालं आहे. आणि रात्री परत आणखीन घेतले होते हे स्वयंपाक करायला. माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी आणि नेहमी खुश राहा, हेल्दी राहा. सो